हा राजघाट आहे, राजघाटचा एरिया आहे. तिथं बापूची समाधी असं म्हणतात, महात्माजी गांधी. या गांधी दर्शन, गांधी म्युझियम, इकडं म्युझियम पण आहे गांधीचं. आता हा इंडिया गेटचा एरिया आहे. इंडिया गेट टेरिटरीज नॅशनल संग्रहालय. हे कला संग्रहालय, हे भारी झालं पायासारखं. हां, अंदर जाएंगे ना इंडिया गेट. हाँ 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 अंदर जाएंगे. मथुरा रोड, मला काय वाटलं इंडिया गेट असं. इंडिया गेट आहे, इकडे इंडिया आणि इकडे पाकिस्तान आहे. अटारी बॉर्डर. कटारी पाहिलं गेलं पाहिजे, चालत येऊन पाहिलं झालं नाही पाहिलं ना. सारे एमपी लोगों का है. कटापारा इकडचं आहे ना इकडे. मग इथं आपल्याला आणायला पुरत होतं ना ते. कॅबिनेट लोक का मंत्री वगैरे नितीन गडकरी काही घरी आसपास साउथ पांडा रोड के क्या है नहीं ये अकबर रोड है, 30 जनवरी रोड है, मानसिंह रोड. नाही. हॅलो, गावात येले सर. पुढे इंडिया गेट. हाँ कहाँ गया मेरे को दिख रहा ही नहीं. हां, मित्रांनो, आपण आलेलो आहोत इंडिया गेटच्या जवळ. समोरच आता इंडिया गेट आहे. आता आपण जाणार आहोत इंडिया गेट बघायला. तर चला जाऊया आता इंडिया गेट बघायला. हाँ, बेल है क्या? हाँ बनाओ एक बेल. ये के दोनों दो बनाओ बेल. हाँ, आम्ही सध्या आहोत इंडिया गेटच्या जवळ आणि हे पाणीपुरी खात आहे ना. आम्ही खात आहोत आता भेळ. भेळचा आनंद घेऊया, बघूया आता दिल्लीची भेळ कशी इथं. अच्छे अभी भेल का टेस्ट देखेंगे कैसा हो. अच्छा है होगा मेरे हिसाब से. कशी आहे? मस्त आहे. हाँ एकदम भारी आहे का? हाँ एकदम भारी. दयान नेचर. हा एक मिनिट. पाणीपुरीची टेस्ट कशी हो? हो ना आपल्याकडे जाणार. हाँ भारी का? बरं ठीक आहे, चालेल. आता दिल्ली गेटच्या जवळच आपण आलेलो आहे. दिल्ली गेट नाही म्हणते, दिल्ली गेट म्हणते, इंडिया गेट. आम्हाला ते आपल्या संभाजीनगरचं जे गेट आहे हे बा. आणि संसद भवन पण इथून जवळच आहे इंडिया गेट बसून. हा मॅप आहे इटलचा. खूप सुंदर असा एरिया इटलचा. तर फायनली मित्रांनो, आता आपण इंडिया गेटच्या जवळ आलेलो आहे. तर हे बघा तुम्ही समोरच आता माझ्या समोर बघू शकता. हे इंडिया गेट तुम्हाला बघायला मिळतं आहे. हे जे इंडिया गेट हे बघा. तर आपण आता जात आहोत इंडिया गेटकडं. आता आपल्याला इकडून खालून जावं लागतं आहे. माझा तर रस्ता असल्यामुळे रस्ता क्रॉस करून जावं लागतं आहे. तेरी यार की बोलिया से. आमचे मिस्टर इंडिया पण घरी नाही, तर आज मिस्टर इंडियानं पण आमच्या मिस्टर इंडियाने पण इंडिया गेट पाहिलं असतं. खूप सुंदर असं इंडिया गेट आहे. तसं मी आमच्या मिस्टर इंडियाला घरी गेल्यावर व्हिडिओ दाखवून देईल. आता हा वरून रस्ता आहे, हे खालून जावं लागतं आहे. कर्तव्यपद हे याची काही माहिती आहे. आणि हा जो आहे हा मॅप आहे. तुम्ही हा मॅप झूम करून पॉज करून पण बघू शकता, तुम्हाला जर बघायचा झाला तर. हे काही फोटो आहे. हे 1947चा फोटो आहे हा. हा 26 जानेवारी 1951चा आहे. हे आता नवीन
कर्तव्यपद प्रस्ताव हे बघा आता. चला आता आपण जाऊया समोर. हे असं खूप वेळ लागून जाईल आपल्याला. भाई आ जाओ, चलो भाई, भागो भागो भागो, अरे भागो यार, भागो 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 हमारी. अरे बापरे, ये देखिए भाई, फाइनली आ गया है हमारा इंडिया गेट. हे बघू शकता, इथंच इंडिया गेट आहे आणि इंडिया गेटच्या मधोमध एक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्टॅच्यू पण आहे. खूप गजबजलेला एरिया असतो आणि बरेचसे पर्यटक आपल्या महाराष्ट्र किंवा पूर्ण इंडिया भारतमधून याच्या तिथं फिरायला येतात. शकता तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही. खूप असं सुंदर असं गेट आहे इंडिया गेट हे. आणि माझ्या पाठीमागं जे आहे ह्या इंडिया गेटच्या ऑपोजिट साईडला जिकडं जे आहे ते संसद भवन आहे. संसद भवन, पार्लमेंट हाऊस. हे बघा, हे मागं तुम्हाला पाठीमागं पार्लमेंट हाऊस दिसतंय. तर चला मित्रांनो, आता आपण निघतोय वापस रेल्वे स्टेशन. आपण निजामुद्दीनसाठी वापस निघतोय कारण आपल्या ट्रेनचा टाईम झालेला आहे. तर चला आता निघूया परत. तर दिल्ली खूप छान आहे, बरेचसे पॉईंट आहे दिल्लीमध्ये फिरण्यासाठी. जर तुम्ही कधी दिल्लीला मथुरा आणि इथून जवळच मथुरा पण आहे आणि वृंदावन पण आहे, जी श्रीकृष्णाची भूमी आहे. आणि जवळच इकडं आग्र्याचा लाल किल्ला आणि एक ताजमहल पण आहे. ते पण तुम्ही बघू शकता जर दिल्लीला जर आला तर बऱ्याचशा वस्तू दिल्लीला, ऐतिहासिक वस्तू दिल्लीला बघण्यासारख्या आहे. तर नक्की दिल्लीला व्हिजिट करा या. तर चला जाऊया आता आपण रेल्वे स्टेशनकडे. तर चला मित्र, आता आपलं इंडिया गेट झालेलं आहे. आणि मित्रांनो, आज दिल्लीचा जो मौसम आहे तो खूपच छान आहे. म्हणजे इथं टेम्परेचर आज खूप कमी आहे. 3-4 दिवसापासून दिल्लीमध्ये बारिश झाली होती आणि आज मौसम पूर्णपणे साफ आहे. आणि म्हणजे टेम्परेचर त्या पावसामुळे, 4 दिवसाच्या पावसामुळे असं खूप असं टेम्परेचर कमी झालेलं आहे, 30°C आणि केदारनाथ तिकडं उत्तराखंडला तिकडं मोठ्या प्रमाणात बर्फबारी झाल्यामुळे त्याचं जे थंड हवेचे वारे तिकडं वाहत आहे. पोल्यूशन है उस समय, तो पोल्यूशन रहता है. वो काय की वजह से रहता वो पोल्यूशन? हवा रुक जाती है ना, हाँ. पोल्यूशन रुक जाती है. उसकी वजह से. तो आता आम्ही सध्या आहोत ट्रेनमध्ये उत्कल एक्सप्रेसमध्ये. आम्ही उत्कल एक्सप्रेसने दिल्लीवरून जातोय हरिद्वारला. बघू शकता आमची ट्रेन आता पोहोचली आहे जवळपास मेरठपाशी. मेरठ बस हे आमच्या सोबतच्या झोपलेले. केव्हा पोहोचणार आपण हरिद्वारला? आमचे माणसं झोपलेले आता. एक माणूस तू बरं झोपला डायरेक्ट आता. नाही का? AC का? हरिद्वारपर्यंत ही जी ट्रेन आहे रातच्या 11 वाजता पोहोचणार आहे. तर आता बाकी तिथं जेवण वगैरे तर बघूया ट्रेनमध्ये करायचं का हरिद्वारमध्ये. आज सकाळपासून जेवलेलं नाही आहे कारण साठी मी आज उपाशी आहोत.